भारत मुक्ती मोर्चातर्फे ईव्हीएम विरोधी असे आंदोलन चालू आहे वेगवेगळ्या टप्प्यामध्ये। त्या टप्प्यातलं एक आजचं महत्त्वाचं आंदोलन जे आहे ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे धरणं। 31 जानेवारीला केंद्रीय चुनाव इलेक्शन कमिशनच्या कार्यालयावर जो 1 लाख लोकांचा मोर्चा नेला जाणार आहे त्यातला आजचा महत्त्वाचा टप्पा आहे, ज्या टप्प्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। या कार्यक्रमाचे संयोजक माझे मित्र बाळासाहेब कचरे, सर्वच भारत मुक्ती मोर्चाचे पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थाने गेली 10 वर्ष 2014 किंवा त्याही पूर्वीपासून जवळजवळ 4 लोकसभेच्या निवडणुका ज्या मशीनमुळे आपण त्रस्त आहोत आणि देशातील लोकशाही संपुष्टात आलेली आहे आणि ईव्हीएमची मस्ती असल्यामुळे देशामध्ये ज्या पद्धतीने हुकुमशाही लागू झालेली आहे त्याचा निषेध करण्यासाठी आणि होणाऱ्या निवडणुका या ईव्हीएम मशीन ऐवजी बॅलेट पेपर होण्यासाठी भारत मुक्ती मोर्चाने जे आंदोलन उभं केलेलं आहे त्याबद्दल मी भारत मुक्ती मोर्चाचं मनापासून अभिनंदन करतो। याचं कारण या देशामध्ये एकच जागृत असलेला संघटन आहे ते भारत मुक्ती मोर्चा आहे आणि त्यांनी गेले काही वर्ष ज्या पद्धतीने ईव्हीएम विरोधातली आपलं आंदोलन ज्या तीव्रतेने राबवलेलं आहे निश्चितपणे त्याच्यामध्ये या भारत मुक्ती मोर्चाला यश मिळावं अशी मी शुभेच्छा व्यक्त करतो। नुसत्या शुभेच्छा देऊन चालणार नाही, तर त्याला कृतीची गरज आहे आणि आपण धरणं आंदोलन असेल, रॅली असेल, इलेक्शन कमिशनच्या ऑफिसला घेराव घालण्याचं काम असेल, या सर्व कार्यक्रमांमध्ये सातत्याने सहभागी होणं आवश्यक आहे। याचं कारण तरच या देशामध्ये लोकशाही शिल्लक राहणार आहे, अन्यथा आपण हुकुमशाहीकडे जाऊन आपल्या देशाचं फार मोठं नुकसान होणार आहे याची आपल्याला कल्पना आहे। 2004च्या निवडणुका ईव्हीएम मुळे विस्कळीत झाल्या, 2009च्या निवडणुका ईव्हीएम मुळे विस्कळीत झाल्या आणि लक्षात आलं काही पक्षांच्या की या ईव्हीएम मुळे एकाच पार्टीला मतदान होऊ शकतं आणि ते सरकार येऊ शकतं। सुप्रीम कोर्टात या विरोधात केस दाखल केली गेली आणि मग ऍडजस्टमेंट म्हणून देशातल्या प्रमुख पक्षांनी पुढची 2 सरकारं जी भाजपा प्रणित सरकारला दिली। मला आश्चर्य वाटतंय की ज्या मशीन हे जगातल्या 200 पैकी जवळजवळ 250 पेक्षा जास्त देशामध्ये बॅन आहे, या मशीननी इलेक्शन घ्यायचं नाही असं सगळे देश म्हणतात आणि भारतात मात्र ईव्हीएमनी मतदान होतं आणि मतदान झालं की हे ईव्हीएम गायब केल्या जातात। नियमाप्रमाणे जे प्रिझर्व करून ठेवल्या पाहिजेत त्या पण त्या ठेवल्या जात नाहीत। एवढ्या पद्धतीची हेराफेरी ज्या मशीनमध्ये केली जाऊ शकते, आपण दिलेलं मत आपण दिलेल्या उमेदवाराला पोहोचत नाही, ही या ईव्हीएमची खासियत आहे आणि म्हणून या देशातनं ईव्हीएम घालवणं हे आपलं कर्तव्य आहे। भारताने मंगळावर यान उतरवलं, त्या यानमध्ये काही बिघाड झाला तर आपण मंगळावर जाऊन ते यान रिपेअरिंग करत नाही, आपण भारतातल्या तळावरनं ते यान रिपेअरिंग करतो। एवढी टेक्नॉलॉजी पुढे गेलेली असताना अनेक तंत्रज्ञानामध्ये प्रगत देश हे ईव्हीएम वर कधीही मतदान घेत नाहीत। मग त्याच्यामध्ये अमेरिका असेल, त्याच्यामध्ये जपान असेल, त्याच्यामध्ये इस्रायल असेल, ही सगळे देश फक्त आणि फक्त बॅलेटवर निवडणुका घेतात। मात्र भारतातल्या राजकारण्यांना स्वतःकडे मतं घेण्यासाठी आपण ईव्हीएमचा वापर केला जातो असं पाहिलेलं आहे। हे ईव्हीएम मशीन तातडीने त्याच्यावर बॅन आला पाहिजे आणि भारतातल्या निवडणुका या फक्त आणि फक्त बॅलेटवर होणं आवश्यक आहेत। मला असं वाटतं माणसं किती आहेत, एखाद्या जिल्हाधिकारी कार्यालयावरच्या निदर्शनाला माणसं किती आहेत, एखाद्या रॅलीला माणसं किती आहेत किंवा इलेक्शन कमिशनला घेराव करण्यासाठी माणसं किती आहेत, यापेक्षा या देशातले जागृत जनता या विरुद्ध लढते हे फार महत्वाचं आहे। माणसं किती आहेत याच्याकडे विचार न करता आपण सर्वांनी हे ईव्हीएम या देशातनं नाहीसं होईपर्यंत या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं असं मी आपल्याला मनापासून विनंती करतो। आणि निश्चितपणे भारत मुक्ती मोर्चाचे ॲडव्होकेट वामन मेश्राम असतील, त्यांनी ज्या पद्धतीने हे आंदोलन तापवत नेलेलं आहे, आपण सध्या सोशल मीडियावर सुप्रीम कोर्टातले वकील एखादं निवेदन देण्यासाठी इलेक्शन कमिशनकडे जातात, त्यांना अटक केलं जातं आणि ते निवेदन दिलं जात नाही,
यापेक्षा हुकुमशाही ती कुठली आहे? आणि ही सगळी मस्ती जी सत्ताधाऱ्यांना आहे ती फक्त आणि फक्त ईव्हीएम ची मस्ती आहे. आपण पूर्वीच्या काळात जसं ऐकलेलं आहे की एखाद्या राजाचा जीव एखाद्या पोपटात असायचा, तसा या सत्ताधाऱ्यांचा जीव आहे ना या ईव्हीएम मशीन मध्ये आहे. हा ईव्हीएम मशीन एकदा नष्ट झालं ना तर हे सत्ताधारी तुम्हाला आसपास पण दिसणार नाहीत. एवढ्या पद्धतीचं हे भयानक मशीन ज्या पद्धतीने वापरलं जातं या देशामध्ये आणि लोकशाही पायदळी तुडवली जाते, त्याच्या विरोधात आपण जे आंदोलन करताय ते फार महत्वाचं आहे. आज महाराष्ट्रातल्या 567 जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर हे धरणं चालू आहे. 567 कार्यालयांवर एका वेळी आंदोलन होणं हे भारत मुक्ती मोर्चाचं फार मोठं यश आहे. मला असं वाटतं की आपण नुसतं आंदोलनात सहभागी झालो असं नव्हे, या मशीनमुळे काय काय होऊ शकतं याचा अभ्यास आपल्या सर्व तरुणांनी करणं आवश्यक आहे. आणि आपण कधी स्वातंत्र्य लढा लढलेली माणसं नव्हे, पण ही खऱ्या अर्थाने एक वेगळ्या प्रकारची लढाई, लोकशाही विरुद्ध हुकुमशाही अशी जी लढाई आहे त्या लढाईमध्ये आपण आपलं सर्वस्व पणाला लावणं फार आवश्यक आहे. मला असं वाटतं कोणत्याही भारतामध्ये जे प्रमुख राजकीय पक्ष आहेत या सर्व राजकीय पक्षांनी आम्हाला ईव्हीएम नको असं सांगितलं. फक्त या देशातल्या एका भाजपने आम्हाला ईव्हीएम वर निवडणुका हवे सांगितलं. लोकशाही जर भारतामध्ये अस्तित्वात असती तर देशातल्या सगळ्या राजकीय पक्ष जेव्हा आम्हाला ईव्हीएम नको म्हणतं तेव्हा मेजॉरिटी कॅरीज द पॉइंट, त्याप्रमाणे या देशातल्या निवडणुका त्या बॅलेटवर होणं आवश्यक होतं, पण त्या झालेल्या नाहीत. आपल्याला काही कालापुरतं समाधानी करण्यासाठी व्हीव्हीपॅट नावाचं एक नवीन नाटक या ठिकाणी आणलं गेलं. पण आश्चर्याची गोष्ट आपण व्हीव्हीपॅट वर कधी काउंटिंगच केलं नाही. म्हणजे व्हीव्हीपॅट मध्ये आपल्याला आपण कोणाला मत दिलं ते दिसतं आणि ती पर्ची खाली पडते, पण ती कधीही काउंट केली जात नाही. हे पण त्या व्हीव्हीपॅटचं वैशिष्ट्य आहे. मला असं वाटतं जर व्हीव्हीपॅट लावलेलं असेल ईव्हीएम मशीनला तर ते काउंटिंग आहे तर त्या व्हीव्हीपॅट पर्चीचं केलं पाहिजे. या देशामधल्या राजकारण्यांना आणि खास करून इलेक्शन कमिशनच्या अधिकाऱ्यांना एकाच बाजूने एका पक्षाचे कार्यकर्ते असल्यासारखं वागायचं असल्यामुळे ते कधीही व्हीव्हीपॅटच्या पर्चीचं काउंटिंग करत नाहीत. मला असं वाटतं गेल्या संसदेमध्ये देशाच्या इतिहासामधले जवळजवळ 150 खासदार एका वेळी बडतर्फ केले गेले. आजपर्यंत एका वेळी 150 खासदार बडतर्फ करण्याची कधीच वेळ या देशाने पाहिलेली नाही. मला असं वाटतंय की खासदारांची चूक काय होती तर संसदेवर हल्ला कोणी केला, कशामुळे झाला, कोणी त्या लोकांना आत घेतलं, हा साधा प्रश्न खासदार विचारत असताना एवढ्या लोकांना बडतर्फ केलं गेलं. आणि त्यांना बडतर्फ करून झाल्यानंतर एक महत्वाचा निर्णय या लोकसभेमध्ये झाला आणि तो म्हणजे इलेक्शन कमिशन नेमण्यासाठी जे सुप्रीम कोर्टाचे जज त्याच्यामध्ये सहभागी होते त्यांना बाजूला काढून या देशामधल्या राजकारण्यांनी कोण इलेक्शन कमिशन